जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। देवश्री, वेदश्री, शिवश्री या जुळ्या मुलींचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा। संगमनेर तालुक्यातील रायते येथील विजय हरिश्चंद्र सुतार यांच्या 3 जुळ्या मुली देवश्री, वेदश्री, शिवश्री यांचा प्रथम वाढदिवस शनिवारी 2 ऑगस्ट रोजी मोठ्या थाटात संपन्न झाला। यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। वाढदिवसाप्रसंगी विविध मान्यवर, नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते। प्रथम वाढदिवसानिमित्त सुतार परिवारावर प्रेम करणारे सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झाला। त्या सर्वांचं मी सुतार परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो, तसेच आभार व्यक्त करतो। हे नेहमीच सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्यक्रमामध्ये अग्रेसर असतात। त्यांनी
रायते शालेय शिक्षण कमिटीचे अध्यक्षपद स्वीकारले आणि रायते गावच्या जिल्हा परिषद शाळेला अतिशय आगळेवेगळे रूप त्या ठिकाणी प्राप्त करून दिलं. देवगाव गटामध्ये अतिशय सुंदर अशी शाळा त्यांनी त्या ठिकाणी तयार केली. रायते ग्रामस्थांच्या मदतीने व परिसरातील जे दानशूर व्यक्ती आहे त्यांच्या मदतीनं शाळेसाठी लागणाऱ्या विविध वस्तू त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या. गोरगरिबांच्या मुलांना हाताला कॉम्प्युटर हाताळण्याची सवय त्यांनी त्या माध्यमातून लावली. अतिशय पुण्याचं असं काम, शिक्षणाचं काम व ते गोरगरिबांच्या मुलापर्यंत जावं यासाठी विजयजी सुतार नेहमीच प्रयत्न करत असतात. विविध राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांच्या भेटी घेत असतात. विविध माध्यमातून शाळेसाठी निधी आणत असतात. अतिशय सुंदर अशी शाळा त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेली आहे. असेच वाघापूर गावचे एक दातृत्व असे व्यक्तिमत्व किसनदादा शिंदे यांनीही शाळेसाठी मदत केलेली आहे. यांच्या 3 मुलींच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण उपस्थित राहिलो त्याबद्दल मी सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो. आज त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. रोहिदास सुतार यांच्या 3 मुली देवश्री, वेदश्री आणि शिवश्री तिन्हींच्या वाढदिवसाच्या निमित्त आपण त्यांच्या विनंतीस मान देऊन मोठ्या संख्येने उपस्थित झाला. खरोखर एक आनंदाचा क्षण, म्हणजे खूपच अशा आनंदाचा मी तर शक्यतो कधी अशा येतही नाही, मला आग्रह करत नाही, पण आज मुद्दाम तिन्ही मुलींचा एकत्र वाढदिवस आहे. म्हणजे तिन्ही मुली म्हणजे वैष्णव देवीच्या तिथे 3 मूर्ती आहेत. कोणत्या त्या वाचल्या होत्या मी, पण आम्हाला आज आठवत नाही. तिन्ही मूर्तींचा एक अवतार म्हणजे हा वैष्णव देवीचाच अवतार समजायचा. त्याच्यामुळे 3 नावं देवींचे दिले. चांगले मस्तपैकी झालं. पहिली एक मुलगी असून परत 3 मुली झाल्या आणि त्यांचा एवढा आनंदाने स्वीकार करणं म्हणजे फारच मोठं कौतुक आहे. त्याच्याबद्दल आपण घरारोहिदाचं कौतुक करायला पाहिजे. कोणी माणूस आहे ह्या गोष्टीचं एक ओझं वाटतं, कोणाला काही वाटतं, त्याला आनंद वाटतो. त्यांनी बोलून काय सांगितलं मला, गेल्या वर्षी 3 मुली झाल्यापासून मी आता कामावर सुद्धा जात नाही, थोडंफार घरूनच काम करतो, कारण मी एकट्या मंडळाला तेवढ्या मुली सांभाळायला अवघड पडतं, म्हणून मी तिला सांभाळण्यासाठी मदत करतो. खरोखर अशा गोष्टीचं कौतुक. आणि त्या निमित्ताने त्यांनी वाढदिवस होता एवढा मोठा कार्यक्रम ठेवला, त्याचं सुद्धा आभार, त्याचं सुद्धा कौतुक करतो. आभार नाही म्हणत, कौतुक करतो. आणि माझे 2 शब्द त्यांच्या 3 कन्यांचा या ठिकाणी वाढदिवस आहे. आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला. मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो, आभार मानतो. खरं म्हणजे आज खूप या ठिकाणी आनंदाचा क्षण आहे. आपण आपल्या घरी विशेषतः एका मुलाचा वाढदिवस करतो आणि आज या ठिकाणी 3 मुलींचा वाढदिवस आहे. आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर मला हसू दिसत आहे. आजच्या ह्या कालखंडामध्ये आपण एक मूल सांभाळायला, आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी लहान मुलं आहेत आणि एक मूल सांभाळण्यासाठी आपल्याला 2 माणसांची गरज असते. आणि विजय भाऊ आणि त्यांच्या पत्नी एक चक्क 3 मुलींचा सांभाळ करतात. खरं म्हणजे त्या मातेला आपण सर्वांनी त्या मातेचा आभार मानला पाहिजे की 3 मुलांचं संगोपन करणं ही साधी गोष्ट नाही आहे. आज ह्या ठिकाणी आपल्याला सर्वांना खूप आनंद झाला आहे, मला खूप आनंद झाला आहे. आपण सर्वजण या मुलींना शुभ आशीर्वाद देणार आहात, शुभेच्छा देणार आहात. मी पण आपल्या सर्वांच्या वतीने, वाघापूर गावच्या वतीने या मुलींना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि माझे 2 शब्द. आणि वेदश्री या 3 कन्यांचा वाढदिवस इथे होत आहे. देवश्री, वेदश्री आणि शिवश्री. आणि मुद्दाम आलो म्हणजे मला बाहेर जायचं होतं आणि परंतु आपल्याला 4 मुली झाल्यात पहिली, आणि तरी मुलगी झाली तर माणसं, एक मुलगी झाली तरी नाक ओळखतात नाही. 4 मुली नाही. आमच्या मित्रांनी त्याचा आनंद उत्सव साजरा केला आहे, त्यामुळे त्यांचं खास अभिनंदन करायला आहे. आणि मी देवश्री, वेदश्री आणि शिवश्री यांना खूप मोठ्या होतील, खूप मोठं नाव तुमच्यासाठी जगात त्यांची कीर्ती पसरेल अशी माझा खात्री आहे. तशी हो अशी मी परमेश्वराची प्रार्थना करतो. आणि निश्चितच आपण या मुलींना मोठं करूया, त्यांना उत्तम शिक्षण द्या, त्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर आहोत. मला दुर्गाने सांगितलं की एका मुलीला तुम्ही दत्तक घ्या त्या शिक्षणासाठी, तुम्हाला चालेल.
होतील आणि चांगलं नाव सुतार परिवाराचं पुरेस माझी खात्री. धन्यवाद. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.